सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सर्व नेते प्रचारात व्यस्त आहेत। मुरगुड नगरपालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे। अशातच मुरगुडमध्ये भानामतीचा प्रकार समोर आलाय। या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे। जिल्ह्याचे स्थानिक नेते प्रचारात व्यस्त आहेत। अशातच मुरगुडमध्ये भानामतीचा प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे यांच्या घरासमोर नारळ, लिंबू, हळद, कुंकू टाकलेला उतारा आढळून आलाय। या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे। काही एक अतिशय निंदनीय असं कृत्य आमच्या दारामध्ये आज पाहायला मिळालं आम्हाला। आज माझे वडील सकाळी लवकर उठले असता दार उघडला असता भानामतीचे प्रकार आमच्या दारात पाहायला मिळाले। लिंबू, बाहुली वगैरे, नारळ वगैरे, कुंकू, गुलाल टाकून वगैरे असे प्रकार पाहायला मिळाले। तर मी जनतेला आवाहन करेन की अशा प्रकारचं कृत्य करून जर का निवडणुका लढवून आणि जिंकून आल्या असत्या तर सर्वांनी असंच केलं असतं। अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्याला बळी पडू नका आणि ज्यांनी कोणी अशा प्रकारचे कृत्य केल्याचा प्रयत्न केला असेल त्यांना देखील आमचा पाठिंबा देतो। आम्ही म्हणतो की बाबा अशा प्रकारच्या कृत्यानं जर का सगळं जिंकता आलं असतं तर सर्वांनी असंच केलं असतं। अशा प्रकारचं कोणतेही कृत्य करू नका। आम्ही आमच्या मोठ्या मनाने आम्ही त्यांना माफ करतो आणि त्यांनी खरोखर जाहीर करावं बाबा ज्यांनी कोणी कृत्य केलं असेल बाबा तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या कृत्याला बळी पडू नका। जनतेला देखील मी आवाहन करेन की अशा प्रकारे जर का विरोधक तुम्हाला अशा प्रकारच्या कृत्यातून कोणत्याही प्रकारे जर का आमिष दाखवत असेल तर त्याला देखील बळी पडू नका आणि खरोखर आपली जनता सुज्ञ आहे आणि अशाच सुज्ञ लोकांच्या पाठीशी राहावं असेच या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेन। राजकीय वैमनस्यातून हा प्रकार केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे।